सूर्याजी पंत आपल्या लाडक्या पुत्राच्या प्रश्नांना अशी कोणती उत्तरे देतात ज्यामध्ये केवळ देवपूजेचे नियम नाहीत? आपण सर्वजण रोज देवपूजा करतो, देवासमोर दिवा लावतो, घंटा वाजवतो, शंख ठेवतो, फुले अर्पण करतो. पण कधी स्वतःलाच एक प्रश्न विचारला आहे का? देवाच्या चरणी घंटा डाव्याच बाजूला का ठेवतात? शंख उजव्याच बाजूला का असतो? आणि देवाला खरंच कोणती वस्तू सर्वात प्रिय असते? हे प्रश्न आज अनेक मोठ्या माणसांनाही पडत नाहीत. पण कल्पना करा, अवघ्या 11 वर्षाचा एक बालक आपल्या वडिलांसमोर हेच प्रश्न अत्यंत आत्मविश्वासाने विचारत आहे. तो बालक म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींचे बालरूप नारायण. नारायणाच्या प्रत्येक प्रश्नामागे केवळ कुतूहल नव्हते, तर अध्यात्म समजून घेण्याची प्रखर तळमळ होती. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी निलेश अरविंद टर्ले. हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन आणि टर्ले TV प्रस्तुत श्री समर्थ विवरण या आध्यात्मिक ज्ञान यात्रेत आपले मनपूर्वक पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वजण रोज देवपूजा करतो, देवासमोर दिवा लावतो, घंटा वाजवतो, शंख ठेवतो, फुले अर्पण करतो. पण कधी स्वतःलाच एक प्रश्न विचारला आहे का? देवाच्या चरणी घंटा डाव्याच बाजूला का ठेवतात? शंख उजव्याच बाजूला का असतो? आणि देवाला खरंच कोणती वस्तू सर्वात प्रिय असते? हे प्रश्न आज अनेक मोठ्या माणसांनाही पडत नाहीत. पण कल्पना करा, अवघ्या 11 वर्षाचा एक बालक आपल्या वडिलांसमोर हेच प्रश्न अत्यंत आत्मविश्वासाने विचारत आहे. तो बालक म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींचे बालरूप नारायण. नारायणाच्या प्रत्येक प्रश्नामागे केवळ कुतूहल नव्हते, तर अध्यात्म समजून घेण्याची प्रखर तळमळ होती. आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सूर्याजी पंत आपल्या लाडक्या पुत्राच्या प्रश्नांना अशी कोणती उत्तरे देतात ज्यामध्ये केवळ देवपूजेचे नियम नाहीत, तर संपूर्ण मानवी जीवनाचे गूढ दडलेले आहे. चला तर मग आज आपण बाल नारायणाच्या त्या दिव्य प्रश्न यात्रेला सुरुवात करूया. पंढरकरजी, आज पुन्हा एकदा आपल्या या नवीन भागामध्ये आपले मनस्वी स्वागत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. निलेशजी, श्रीराम. बाळ नारायणाच्या लीलांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. नारायणाची विलक्षण बुद्धिमत्ता, त्याची जिज्ञासा आणि सत्य जाणून घेण्याची प्रखर तळमळ ही जर पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते. जोपर्यंत त्याच्या मनातील प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळत नसे, तोपर्यंत तो शांत बसत नसे. आजच्या विवरणातही असेच घडते. नारायण आपल्या मामांना एका मागून एक असे प्रश्न विचारू लागतो की मामांनाही क्षणभर विचार करावा लागतो. पंढरकर सर, म्हणजे नारायणाची जिज्ञासा ही केवळ बालसुलभ उत्सुकता नव्हती, तर प्रत्येक गोष्टी मागील अर्थ जाणून घेण्याची त्यांची विलक्षण वृत्ती होती, असंच म्हणावं लागेल ना? अगदी बरोबर निलेशजी. आणि याच जिज्ञासेतून आज तो आपल्या मामांना 3 अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारतो. मामा त्याला म्हणतात, नारायणा, तुझे प्रश्न अत्यंत मोलाचे आहेत. त्यांची उत्तरे माझ्यापेक्षा सूर्याजी पंत अधिक सुंदररित्या समजावून सांगतील. चल, आपण त्यांच्याच चरणी जाऊन ज्ञान प्राप्त करून घेऊया. सर, आता उत्सुकता वाढत आहे. असे कोणते प्रश्न होते की मामांनीही त्यांची उत्तरे थेट सूर्याजी पंतांकडून घ्यायचे ठरवले? नारायणाने पहिला प्रश्न विचारला, मामा, सर्वप्रथम मला एक सांगा, देवांच्या चरणी शंख उजव्या बाजूलाच आणि घंटा डाव्या बाजूलाच का ठेवतात? क्षणाचाही विलंब न करता दुसरा प्रश्न, मामा,
देवांचा आपल्या देहरूपी शरीराशी नेमका काय संबंध आहे? आणि लगेच तिसरा प्रश्न, मामा, देवाच्या चरणी आपण अनेक वस्तू अर्पण करतो, पण अशी कोणती वस्तू आहे जी देवाला सर्वात प्रिय आहे आणि ज्यामुळे तो खऱ्या अर्थाने प्रसन्न होतो? वा सर, वरवर पाहता हे 3 प्रश्न वेगवेगळे वाटतात. एक पूजेच्या पद्धतीबद्दल, दुसरा आपल्या शरीराविषयी आणि तिसरा भक्तीविषयी. पण या तिन्ही प्रश्नांमागे काही एक समान आध्यात्मिक धागा आहे का? हो निलेशजी, हा धागा आहे जाणीव आणि ईश्वर स्मरणाचा. म्हणून मामा म्हणतात, अरे नारायणा, हे प्रश्न फक्त तुझ्याच मनात नाहीत, हे प्रश्न माझ्याही अंतःकरणात अनेकदा उमटले आहेत. परंतु जे स्वतःला माहीत नाही त्याबद्दल अंदाजाने बोलू नये. ज्ञान नेहमी जाणकारांकडून नम्रतेने मिळवावे. चल, आपण सूर्याजी पंतांच्या चरणी जाऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. दोघेही सूर्याजी पंतांच्या चरणी नतमस्तक होतात. सूर्याजी पंत प्रेमाने म्हणतात, अरे वा, आज मामा भाचे दोघे एकत्र देवघरात, म्हणजे आज प्रश्नांची मोठी मैफिल रंगणार दिसते. परंतु एक लक्षात ठेवा, प्रश्न असतो म्हणून उत्तराला अर्थ प्राप्त होतो. आणि प्रत्येक प्रामाणिक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वतः श्रीहरीच योग्य वेळी मार्ग दाखवत असतात. सर, हे वाक्य फार सुंदर आहे. प्रश्न असतो म्हणून उत्तराला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे अध्यात्मातही प्रश्न विचारणे चुकीचे नाही. उलट प्रामाणिक जिज्ञासा ज्ञानापर्यंत घेऊन जाते. अगदी तसेच निलेशजी. म्हणून भांजी म्हणतात, भाऊजी, नारायणाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आमची नम्र विनंती एवढीच की त्याच्या या जिज्ञासेचे समाधान आपल्या श्रीमुखातून व्हावे. सूर्याजी पंत ध्यानमग्न होतात आणि प्रार्थना करतात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री हरी नारायणाय नमः. श्री कृष्णाय नमः. श्री परमात्मने नमः. यानंतर नारायणाचा पहिला प्रश्न, बाबा, देवघरात शंख आणि घंटा कोणत्या दिशेला ठेवावेत आणि त्यामागील शास्त्र काय? सर, आपल्या अनेक प्रेक्षकांच्या घरातही देवघर असेल. घंटा डावीकडे आणि शंख उजवीकडे ठेवण्याची परंपरा तेही पाळत असतील. पण त्यामागचा अर्थ अनेकांना माहीत नसेल. सूर्याजी पंत याचे स्पष्टीकरण कसे देतात याची आता आम्हाला उत्सुकता लागलेली आहे. सूर्याजी पंत म्हणतात, प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, देवाला कोणती दिशा महत्वाची नसते. तो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण एवढ्यापुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण चराचरामध्ये व्यापून आहे. दिशा बदलण्याची गरज देवाला नसते. गरज असते ती आपल्या मनाला योग्य दिशेने वळवण्याची. म्हणजे सर, देवघरातील दिशा ही देवाला दिशा दाखवण्यासाठी नाही, तर आपल्या मनाला दिशा दाखवण्यासाठी आहे. बरोबर ना? आता घंटा डावीकडे आणि शंख उजवीकडे का, हे पाहूया. अहो, घंटा म्हणजे अखंड स्मरण. मंदिरातील घंटानाद ऐकला की देवाची आठवण होते. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणात प्रत्येक क्षणी ईश्वर स्मरण जागृत राहावे, हा त्याच्या मागतील भाव. आगमनार्थ देवाना, गमनार्थ तू रक्षसाम. घंटानादाने दैवी भाव जागृत होतो आणि अंतःकरणातील नकारात्मक विचार दूर होऊ लागतात. पण सर, घंटा विशेषतः डाव्या बाजूलाच का ठेवतात? यामागे काय प्रतिकात्मक अर्थ सांगितला आहे? आपल्या जीवनात स्मरणापेक्षा विस्मरण अधिक होते. म्हणून घंटा आपल्याला आपल्या पूर्णत्वतेची आणि सतत जागृत राहण्याची आठवण करून देते. जणू ती प्रत्येक वेळी सांगते, पूर्णत्वाकडे चालत राहा. खूप सुंदर सर. म्हणजे मंदिरातील घंटानाद हा फक्त आवाज नाही, तर तो अंतर्मनाला जाग करणारा इशारा आहे. आता शंखाबद्दल काय सांगितले आहे? नारायणा, शंख हा आपल्या मनातील शंका, कुशंका, संशय यांचे प्रतीक म्हणून समजावला आहे. म्हणून शंख पाण्याने भरलेला असावा. हे पाणी म्हणजे श्रवण, ज्ञान आणि अंतःकरणाची पवित्रता. शंखामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाचे प्रतीक म्हणून पाणी अर्पण केले जाते. यातून संदेश काय मिळतो? धर्म जाणा,
सद्गुण कमवा, सत्कर्म करा आणि मोक्षाची जाणीव जपा. सर, म्हणजे शंका येणे चुकीचे नाही, पण त्या शंकांना योग्य श्रवण आणि ज्ञानाने भरले पाहिजे, असा अर्थ आपण यातून घेऊ शकतो का? नक्कीच निलेशजी. प्रश्नाला ज्ञानाची जोड मिळाली की त्याचे रूपांतर विवेकात होते. आणि यानंतर नारायणाचा दुसरा प्रश्न येतो, बाबा, देवांचा आपल्या शरीराशी नेमका काय संबंध आहे? सर, हा प्रश्न आणखीन खोल आहे. आपण मंदिरात देव शोधत असतो, पण सूर्याजी पंत म्हणतात की देवाचा आपल्या शरीराशी संबंध आहे. तो नेमका कसा बरे? सूर्याजी पंत म्हणतात, नारायणा, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा. आपण आहोत म्हणून देव नाही, तर देव आहे म्हणून आपण आहोत. आपल्या बुद्धीत श्री गणेशाचे अधिष्ठान आहे, वाणीत माता सरस्वतीचे अधिष्ठान आहे, श्वासोच्छवासात हनुमंताचे सामर्थ्य आहे आणि अंतःकरणात परमात्माचा प्रकाश आहे. हे संपूर्ण शरीर ईश्वराची देणगी आहे ना नारायणा. म्हणजे सर, देह हे देवालय आहे, ही केवळ मन नाही, तर या शरीराचा उपयोग आपण कसा करतो हेच आपल्या भक्तीचे खरे मोजमाप ठरते. बरोबर ना? अगदी बरोबर. आणि आता येतो आजच्या विवरणातील सर्वात सुंदर प्रश्न. नारायण विचारतो, बाबा, देवाला सर्वात प्रिय वस्तू कोणती? म्हणजे सर, हा प्रश्न ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे उत्तरे येतील. उदाहरणार्थ फुले, नैवेद्य, सोने, पूजा. पण सूर्याजी पंत यावर काय उत्तर देतात याची आता उत्कंठा आहे. सूर्याजी पंत मंद हसतात आणि म्हणतात, नारायणा, देव कधीच वस्तूंमध्ये अडकत नाही रे, तो भावामध्ये वास करतो. आपण अर्पण केलेल्या वस्तू नव्हे, तर त्या अर्पणामागील शुद्ध भावना त्याला प्रिय असते. आणि म्हणून देवाला सर्वात प्रिय असते ती वस्तू नव्हे, वस्तू. काय? वस्तू. ज्या अंतःकरणात परमेश्वराचा वास आहे, ते निर्मळ मन, ते सत्कर्म, ते अखंड स्मरण. वा सर, वस्तू आणि वस्तू या एका शब्दातून किती मोठा अर्थ समोर येतो. म्हणजे देवाला आपण किती मोठ्या वस्तू अर्पण केल्या हे महत्वाचे नसून आपल्या अंतःकरणात त्याच्यासाठी किती मोठी जागा निर्माण केली हे अधिक महत्वाचे आहे. अगदी तसंच निलेशजी. म्हणूनच म्हटलं आहे, दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. जसा दिवा देवाच्या चरणी अखंड प्रज्वलित असतो, तसाच आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण सत्कर्माने, सेवेने आणि ईश्वर स्मरणाने उजळत राहिला पाहिजे नारायणा. मित्रांनो, आजच्या या प्रसंगातून आपल्याला एक अत्यंत सुंदर आणि जीवनाला दिशा देणारा संदेश मिळतो. आणि तो म्हणजे श्रद्धा ही केवळ परंपरा नसते, ती समजून घेतलेली जाणीव असते. बाल नारायणाने विचारलेले प्रश्न हे केवळ एका लहान मुलाचे प्रश्न नव्हते, ते प्रत्येक साधकांच्या अंतःकरणात कधीतरी निर्माण होणारे प्रश्न होते. आणि सूर्याजी पंतांनी दिलेली उत्तरे आपल्याला सांगतात की पूजा म्हणजे केवळ विधी नव्हे, ते स्मरण आहे. शंख म्हणजे जागृत विवेक, घंटा म्हणजे अखंड ईश्वर स्मरण, आणि देवाला सर्वात प्रिय असते ती वस्तू नव्हे, तर आपल्या अंतःकरणात शुद्ध भावना, सत्कर्म आणि निस्वार्थ भक्ती. म्हणूनच आपण जिथे असू, ज्या परिस्थितीत असू, आपल्याला जीवनाचा प्रत्येक क्षण ईश्वर स्मरणाने, सदाचाराने आणि सेवाभावाने उजळला तर तेच खरे समर्थांचे विचार आपल्या जीवनात उतरले असे म्हणता येईल. दिवा जळो देवापाशी, उजेड परो सर्वांपाशी. हाच श्री समर्थांचा संदेश आणि हाच आपल्या जीवनाचा मार्ग बनवो. जर श्री समर्थ विवरणामधील हा ज्ञानमय प्रवास तुम्हाला मनापासून आवडत असेल तर आमची एकच नम्र विनंती आहे आपणाला, कृपया आमचे टर्ले TV हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा अमूल्य आध्यात्मिक ज्ञान प्रवास आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि प्रत्येक श्री समर्थ भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचा प्रत्येक सबस्क्राईब, प्रत्येक लाईक आणि प्रत्येक शेअर हा फक्त आमच्या चॅनलसाठीचा आकडा नसतो, तो श्री समर्थांच्या विचारांचा प्रकाश आणखी एका घरापर्यंत पोहोचवणारा दीप असतो. आम्ही कोणताही मोठा प्रचार न करता समर्थांचे चरित्र आणि त्यांचे शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. या सेवा यज्ञात
तुमचे सहकार्य आमची खरी ताकद आहे. जर आपण सर्वांनी मिळून हा ज्ञानाचा दीप पुढे नेला तरच श्री समर्थांचे विचार लाखो अंतःकरणांपर्यंत पोहोचतील आणि ही सेवा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेता येईल. आपल्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळेच टर्ले TV अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचू शकेल. आपले प्रेम, आपला विश्वास आणि आपले सहकार्य असेच कायम आमच्यासोबत असू द्या. पुन्हा भेटूया श्री समर्थांच्या आणखी एका प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या प्रसंगांसह. तोपर्यंत जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्री